यवतमाळ न्यूज 17 ऑगस्ट 2025. भोसा विभाग क्रमांक 20 मधील नागरिकांचा आक्रोश. निकृष्ट दर्जाच्या नालीमुळे पावसाळी व सांडपाणी थेट रस्त्यावर. यवतमाळ प्रतिनिधी. यवतमाळ नगर परिषद हद्दवाढ क्षेत्रातील भोसा प्रभाग क्रमांक 20 आज गंभीर समस्यांनी ग्रासलेला आहे. नागरिकांच्या तक्रारी असूनही नगर परिषद प्रशासनाने पावसाळी व सांडपाण्याच्या निचऱ्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगर परिषदमध्ये सामील होण्यापूर्वी भोसा घाटंजी रोडवरील पावसाचे पाणी कच्च्या नाल्यांमधून वंदे मातरम चौक, भोसा बस स्टॉप परिसर, बापूलाल पटेल शाळाजवळील मोठ्या नाल्यात विलीन होत असे. मंगेश नगर, सूर्योदय सोसायटी, डेहणकर गोदाम आदी परिसरातील सांडपाण्याचाही निचरा याच कच्च्या नाल्यांतून होत असे. मात्र नगर परिषद प्रशासनाने जनतेचा विचार न करता केवळ कमिशनखोरीसाठी पक्की सिमेंट नाली उभारली. परिणामी आता सर्व पावसाळी व सांडपाणी थेट रस्त्यावर साचून राहते. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे मलेरिया, डेंग्यू, पोटाचा आजार वाढले आहेत. तसेच अनेक रस्ते चिखलमय बनले असून नागरिकांना चालणे अशक्य झाले आहे. स्थानिकांनी वारंवार मागणी करूनही या चिखलमय रस्त्यांवर मुरूम टाकून ते चालण्यायोग्य करण्याचे काम केले जात नाही. याचबरोबर भोसा विभागातील अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असल्याने संध्याकाळी नंतर अंधार पसरतो. महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवे दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला असून मुजोर प्रशासनाविरोधात जनआक्रोशाची लाट उठली आहे. महाराष्ट्र आज आम्ही वार्ड क्रमांक 20 मध्ये आलेलो आहोत, पाटील नगर म्हणून. संदर्भामध्ये आता इथचे जे प्रॉपर रहिवासी आहे हेच आपल्याला सांगन काय दुर्व्यवस्था आहे इथची. अशी दुर्दशा आहे साहेब. मी आता इथं दळण घेऊन जात असताना सुद्धा या नाल्यामध्ये पडलेली आहे. तुम्हाला एवढं समजत नाही की आम्ही 1-1 लाख रुपयांचा आम्ही इन्कम टॅक्स भरत आहोत. तर अशी दुरावस्था असताना आम्ही इथं 1 वर्षापासून इथं निवासी आहे आणि इथली तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. 1 वर्षाहून पाहतो या ठिकाणी हे रोडची अशी अत्यंत दुरावस्था, खराब व्यवस्था आहे. या ठिकाणी टोंग फसते, गाड्या फसते, लोकांना येतात. रात्रीच्या वेळेला या ठिकाणी कोणती लाईटची व्यवस्था सुद्धा नाही आहे आणि दररोज एखादी दुर्घटना या ठिकाणी सतत नेहमीच घडतात. आम्ही 1-1 लाख रुपये या घराच्या परमिशनसाठी भरले आणि आम्हाला चिखलात राहावं लागते. ही दयनीय व्यवस्था आहे. तर नगर परिषदेने या ठिकाणी लक्ष द्यावं, नाहीतर आम्हाला या ठिकाणी उग्र आंदोलन करावं लागेल. आणि एकदम अतिशय काकाजी जे बोलले ते एकदम बरोबर बोलले. आम्हाला सुद्धा इथून वारंवार फोन येत असते याच्याबद्दलच. आणि बरसातमध्ये जेव्हा पाणी पडते तेव्हा तर यांचं इथं राहणं मुश्किल होऊन जाते, घरातून बाहेर निघणं मुश्किल होऊन जाते. अशी दुर्व्यवस्था आहे नगरपालिकेची. तर आता याच्यासाठी आम्ही इथं आलेलो जाणून, म्हणजे इथचे जे प्रॉपर जे राहणारे लोक आहेत ते जेव्हा सांगन तेव्हा तरी ते नगर परिषदच्या लक्षात येईल. म्हणून हे सगळे प्रयत्न आमचे चालू आहे. तर ते नगर परिषद जे झोपलेली आहे, झोपा काढत आहे, ते उठली पाहिजे. म्हणून प्रत्येक एरियामध्ये जाऊन त्या लोकांशी आम्ही संपर्क करून या त्यांचे संपर्क ते आम्हाला फोन केले तर आम्ही तिथं जाऊन प्रत्यक्ष जाणून घेतो की ते कसे राहत आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक एरियामध्ये चाललेलो आहोत. तर नगर परिषद जे झोपलेली आहे त्यांना जाग आला पाहिजे आणि हे कामं झाले पाहिजे. जास्त झालं, साप इंचू निघाला, कोणाला काही जीवित हानी झाली तर याचा जबाबदार फक्त हे झोपा खालणारी नगर परिषद राहील, हेच मी सांगतो. आज आम्ही आलेलो आहोत इथं मेमन कॉलनीमध्ये. आम्ही प्रत्यक्ष हा विषय आम्ही पाहत आहोत. तर आता सीओ साहेबाचा हे एकदम भोंगळा कारभार आहे इथं चालू आहे. त्यांच्या घरात पाणी चाललेलं आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, पूर्ण त्यांच्या घरात पाणी चाललेलं आहे. कालच मोठा पाऊस आला, पावसामुळे पूर्ण यांच्या घरात पाणी गेलं. म्हणून यांना फोन केला आम्हाला, त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर प्रत्यक्ष मित्रांनो तुम्ही पाहिलंच आहे, त्याची परिस्थिती पाहिलेली आहे. हे लोक एवढे परेशान आहे, यांना इथं राहणं कठीण झालेलं आहे. लहान लहान मुलं आहे, मच्छरची परेशानी आहे, फॉक मशीन कधी येत नाही. तर एवढं घाण करून ठेवलेलं आहे नगर परिषदनं आणि एवढं भोंगळा कारभार चालू आहे. तेच दाखवासाठी आज आम्ही इथं हे सगळे जमा झालेले आहे. यांचे प्रत्यक्ष यांनाही सांगितलेलं आहे यांना काय काय परेशानी आहे. तर माझी एक नम्र विनंती आहे सीओ साहेबाला का लवकरात लवकर आम्ही हे व्हिडिओ त्यांच्याकडे घेऊन जाऊन देऊ आणि लवकरात लवकर इथचे जे परेशानी आहे लवकरात लवकर दूर करावे. मुरूम आणि नाली
हे दोन समस्या एकदम जरुरी आहे. त्याच्यासाठीच म्हणजे सीओ साहेबाला आमचं नम्र विनंती आहे तर तुम्ही लवकरात लवकर मुरुम आणि नालीचा बंदोबस्त यांना करून द्या. अन्यथा इथचे जे मुलं आहे, हे मुलं लहान लहान, आता एक समजा 2 वर्षाचं मुलं आहे, एक 3 वर्षाचा मुलगा आहे, तर यांना समजा काही टायफॉइड झाला, मलेरिया झाला या डेंग्यू झाला, याचा जबाबदार कोण राहील? त्याच्यासाठी आमचं सीओ साहेबाला एक नम्र विनंती आहे की मुरुम आणि नालीचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी विनोद पवार, शिवसेना शहर प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा. आज आम्ही आलेलो आहोत वार्ड क्रमांक 20 उघडे लेआउटमध्ये. इकडं जे समस्या आहे ते आता इथचे रहिवासी प्रत्यक्ष आपण यांच्याकडूनच ऐकून घेऊया. इथचे काय काय समस्या आहे, कसा यांना त्रास होत आहे, काय दुर्घटना इथं झालेली आहे, आता ते ताई पडलेले आहे. आता हे सगळं यांच्याकडूनच ऐकून घेऊया आपण. उघडे लेआउट परिसरातील आम्ही सगळे नागरिक जे इथे राहतो आहे, ते आम्हाला आज जे पाणी पाऊस वगैरे सगळं चालू आहे आणि रस्त्याची इतकी व्यवस्था झालेली आहे की आम्हाला सुद्धा चालणे सुद्धा या परिसरातून कठीण झालेले आहेत. आम्हाला चालताना किंवा परिसरातील जे लेकरं बाळं बाई मंडळी जे इथे जातात, तर पूर्ण चिखल झालेला, चिखलातून कित्येक लोक असे पडले आणि जखमा झालेले आहेत त्यांना. तर ही आमची अशी अवस्था असून आज इथे काहीच अशी व्यवस्था, कोणीही दुर्लक्ष करीत आहे व्यवस्थेकडे आणि कोणी लक्ष देत नाही आहे. अनेकदा आम्ही नगर परिषद असो, वार्ड मेंबर असो किंवा आणखी काही असे साधारण जे वरिष्ठ पक्षांचे अधिकारी असो, यांच्याकडे बऱ्याच तक्रारी केल्या आहेत, पण त्यांनी सुद्धा या घटनेकडे अजूनही लक्ष दिलेलं नाही आहे. आम्हा सर्वांची म्हणजे एवढी परिस्थिती नाजूक झाली की ते आम्ही राहाव कसे, आणि सगळ्यांचे या पाण्या पावसामुळे आरोग्य धोक्यात येऊन घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या घाणीच्या साम्राज्याला आळा घालावा, रस्ते दुरुस्त करून आम्हाला योग्य न्याय द्यावा आणि आमची योग्य व्यवस्था करण्यात यावी, हीच आमच्या नागरिकाकडून, उघडे लेआउट नागरिकाकडून अपेक्षा आहे. हीच आमची विनंती आहे. आणि बाकी आणखी आमचे भागातील काही लेडीज नागरिक आमच्याशी संवाद साधतील. आता थोड्या वेळ पहिले आमची ताई येत होती इकडून गाडी घेऊन, तर आता ते पडल्या, ते प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकून घ्या काय कसे पडले. रोडची दुर्व्यवस्था एवढी झालेली आहे, पूर्ण रोड खचलेले आहे आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पूर्ण रोड निघून गेलेला आहे इथला. तर मुरुमाची व्यवस्था जे काही असेल ते करण्यात यावी, कारण जस्ट पडली मी इथे पाय घसरून. आणि हे जे दुर्व्यवस्था ताई सांगितली आणि काकाजीने जे सांगितलं आहे, तर आम्ही कमीत कमी 10 ते 15 वेळा नगर परिषद मध्ये जाऊन इथं मुरुम टाका म्हणून म्हणलं, तेव्हा कवा हे मुरुम पाठवलेलं आहे. इथं एक मुरुम पाठवलेला आहे, तिकडे एक मुरुम पाठवलेला आहे. तर आता नगर परिषदला माझी एवढीच विनंती आहे की आता प्रत्यक्ष जे लोक सांगत आहे इथं दुर्व्यवस्था त्यांची आहे, त्यांना म्हणजे याले रोड नाही आहे, गाडी चिखलामध्ये फसत आहे, ऍक्सिडेंट होत आहे, तर याचा जबाबदार कोण? हा, मी गजानन अवधूतकार भोसा. इथे मुरुमाची जरूरत आहे आणि आम्ही वारंवार नगर परिषदेवर जाऊन बी नगर परिषदवाले ढगाळे साहेबांना मी इथे आणलं होतं स्वतः. आणि गवळी साहेबांना सांगलं होतं ढगाळे साहेबांना का तू जाऊन ते पाहणी कर. ते आल्यानंतर पण त्यांनी पाहणी केली, पण अद्याप त्याने काही मुरुम टाकलेला नाही. इथे पाटील नगर आहे, ह्या उघडे लेआउटच्या लोकांना या रोडने जाता येता खूप पडत आहे. शाळेची मुलं पण जातात आणि त्यांना खूप त्रास होत आहे. आणि शिवकडे बी आम्ही जाऊन आलो, पण शिव बी काही दुर्लक्ष देऊन नाही राहिलेले आहे. हा एरिया जो आहे कमीत कमी 10 ते 15 वर्ष झालेला हा एरिया आहे. अद्याप या एरियामध्ये कोणती त्यांनी व्यवस्था केलेली नाही. इथे लाईट नाही आहे. इकडे साप येते, मागे एका जणाला साप डसला होता इथे. आम्ही शिवकडे सांगल्यानंतर बी शिव साहेब दुर्लक्ष करत आहे. बा हे कारण काय? जिकडे मुरुमाची जरूरत नाही आहे तिकडे त्याने मुरुम टाकत आहे. फल्लास मारून राहिले, सिर्फ नगर परिषदवाले फल्लास मारून राहिले. कारण ज्या ठिकाणी मुरुमाची जरूरत आहे तिथे मुरुम टाकून नाही राहिले. आणि आम्ही वारंवार जाऊन विनोद भाऊ, आम्ही सगळे पदाधिकारी जाऊन शिवसेनेवाले त्यांच्याकडे सांगत आहोत का बा आम्हाला मुरुमाची जरूरत आहे, इकडे लोकांना तकलीफ आहे. आमच्याकडे दुर्लक्ष करून ते जिकडे मुरुमाची जरूरत नाही त्या एरियामध्ये त्याने मुरुम टाकून राहिले. म्हणजे हे काय? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक. या प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र भूमिका घेतली आहे. माननीय खासदार श्री संजय भाऊ देशमुख
यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वरिष्ठ पदाधिकारी नेतृत्व करीत आहेत. जिल्हा संपर्क प्रमुख श्री राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख श्री किशोर इगळे, जिल्हा प्रमुख श्री प्रवीण शिंदे, विधानसभा संपर्क प्रमुख श्री संतोष ढवळे, विधानसभा महिला संघटिका सौ सागर ताईपुरी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ कल्पना दरवाई, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख श्री आसिफ अली काझी, नाभिक समाज जिल्हा प्रमुख श्री गजानन अवधूतकर, महिला शहर प्रमुख सौ नंदाताई भिवगडे, महिला उपशहर प्रमुख सौ राधिका चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष श्री जितेश नावडे, वाहतूक संघटक श्री साजिद रहमान, तालुका प्रमुख श्री गजानन पोटे, विधानसभा सचिव श्री तुषार देशमुख, शहर प्रमुख श्री अतुल गुल्हाने, शहर प्रमुख श्री चेतन सिरसाट, शहर प्रमुख श्री विनोद पवार, विभाग प्रमुख श्री सचिन पिल्लेवार, विभाग प्रमुख श्री सतीश स्तूल, श्री समद भाई, श्री किशोर शंभरकर, श्री राहुल वखरे, श्री शिवानंद मिटकरी, श्री पवन शर्मा, सर्व पदाधिकारी व भोसा विभागातील नागरिकांच्या सहकार्याने भोसा येथून यवतमाळपर्यंत विशाल मशाल मोर्चा काढण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. नागरिकांचा आक्रोश. स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर थेट आरोप केला की जनतेच्या पैशांचा अपव्यय करून निकृष्ट दर्जाची नाले बांधली गेली. पूर्वी जी समस्या नव्हती ती प्रशासनाच्या निर्णयामुळे निर्माण झाली आहे. रस्त्यांवर चिखल व पाणी साचल्याने शाळेत जाणाऱ्या मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागतो. जर चिखलमय रस्त्यावर मुरुम टाकून तो चालण्यायोग्य केला नाही, स्ट्रीट लाईट्स लावल्या नाहीत, तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही.